एका डोंगराच्या कुशीत एक किल्ला आहे जिथे पाय ठेवला की आजही इतिहासाचा आवाज ऐकू येतो। आज आम्ही आलो आहोत प्रबळगडावर। मुंबई ते पुण्यापासून साधारण 80 ते 100 किलोमीटरवर आहे, पण इथपर्यंतचा प्रवास फक्त अंतराचा नाही, तो ध्येयाचा आहे। या किल्ल्याला पूर्वी मुरंजन म्हणून ओळखलं जात होतं। दगडांनी बनलेला हा किल्ला शांत दिसतो, त्याच दगडामागे लपलेली आहे एक मोठी कहाणी। इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल किल्लेदार केसर सिंग यांच्याकडून जिंकून हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला। त्याच वेळी महाराजांनी ह्या किल्ल्याला प्रबळगड नावाने प्रचलित केलं। विजयाचं प्रतीक म्हणून नामकरण करणं महत्त्वाचं असतं। सर्वात अगोदर तर शत्रूची ओळख मिटली जाते आणि आपला नवीन अध्याय सुरू केला जातो। आजच्या ट्रेकचा अनुभव। आज आम्ही या वाटेवर चालत होतो। ती वाट सोपी नाही, घनदाट जंगल, चढण, निसरडे दगड, पण प्रत्येक पाऊल आपल्याला सांगतं थांबू नकोस, पुढे इतिहास वाट पाहतो आहे। वर पोचल्यावर सगळं थांबतं, फक्त वारा, ढग आणि शांतता बोलते, आणि त्या शांततेत एक गोष्ट स्पष्ट ऐकू येते, ही जमीन शौर्याने जिंकली गेली आहे। एक संदेश, आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवतो आहे ते आपोआप मिळालेलं नाही, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांचा रक्त, घाम आणि बलिदान आहे। म्हणून हा ट्रेक म्हणून नाही, हा इतिहास म्हणून जगणं गरजेचं आहे।